पाटील रामराव. हा. नाव आपलं नाव सांगायचं गणपत नाना पवार. आणि गावाचं नाव. गावाचं नाव कोपाडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ठीक आहे. आजची तारीख आहे का लक्षात? 13/7/2026. तुम्हाला किती दिवस झाले औषध दिलं होतं व्हायरोकिंग समीरा केमिकलचं? 8 दिवस झाले आता. समीरा केमिकलचं. हा. बरं, प्रामाणिकपणानं जे आपलं पहिले बोललो की आपल्याला खोटं नाही बोलायचं आणि खरोखरच नका बोलू खोटं. तर काय वाटतं तुम्हाला त्या औषधाचे परिणाम काय वाटले? 70% फरक पडला आम्हाला. नक्की. हा. नाही, जो आहे तोच सांगा. खोटं हा. बोलून आपल्याला काही मिळवायचं. कारण मी कुठल्याही शेतकऱ्याला तेच सांगतो. मी तुम्हाला आल्यावरच तेच बोललो आणि तुम्ही मला बोलले आले की अमुक किती झालं टमुक. पहिलं फुल नव्हतं, त्याला पातळ नव्हतं, तर फुल पातळ लागली होती. हा, ठीक आहे. तुमचं समाधान नाही. किती फुलं लागले? तुला काय वाटलं किती फुलं लागले? 50% नाही म्हणता येणार ना राजा याला. ठीक आहे, तुम्ही 50% म्हणा. पण या फुलांना आपण 50% कसे म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो? आता यांची नजर बघण्याची मला माहित नाही कशी, पण कारण कुठलाही शेतकरी याला 50% नाही म्हणणार. कारण एवढं याला 50% कुठलाही शेतकरी म्हणू शकत नाही. त्याचं कारण काय माहितीये का पाटील? प्रत्येक कळीवरती आपलं प्रत्येक शेंड्याला कमीत कमी 5-5, 6-6 फुलं आहेत, बरोबर? मग 5-5, 6-6 फुलं जर एका शेंड्याला आहे तर तुमच्या मेथीला 1000 मिरची एका टायमाला लागत नाही. आणि याला शेंडे किती असतील? कमीत कमी 100. म्हणजे 600 फुलं लागलेले आहेत. लागून लागून 200 मिरची लागते एका टायमाला, बरोबर? आणि आताशी तुमचं फुलाची परिस्थिती कंडिशन मध्ये झाड, बरोबर? ते काय त्याला काय मिरची याच्या पहिले तुमचा तोडा नाही झालेला किंवा मग तोडा झालेला नंतर आपण म्हणू शकतो की काही कमी लागली एखाद्या वेळेस. आता तुमच्या मला माहित नाही तुमची नजर काय त्याच्याकडे बघण्याची, पण जी आहे ती कळी तुम्ही जरी 50% म्हणत असेल तर मी 50% म्हणतो, पण ती लागली जी नव्हती ती, बरोबर? आणि तुमच्या प्लॉट वरती व्हायरस होता, बरोबर? तो कुठेतरी कमी झाला. मी म्हणत नाही की तुम्ही म्हणता तसं 100% कमी नाही झाला, पण तो कमी झाला हे तुम्हाला मान्य. मी म्हणतो 50% झाला, काही 70% झाला, काही 60%. हा, पण जे नवीन झाडं होणारी समजा ती झालेली, नवीन झाडं झालेली, बरोबर? हे पण तुम्हाला मान्य की नवीन झाड लागलं नाही. त्या गोष्टीला आज 8 दिवस होत आहे. नवीन झाडं लागली नाही आणि याच्यात सुधारणा काही ठिकाणी 50% झाली, काही ठिकाणी 70% झाली. आणि त्या प्लॉटची त्याची जास्त झाली समजा ह्या प्लॉट पेक्षा त्याची जास्त झाली. शेतकरी मित्रांनो, मी म्हणतोय म्हणून नाही, आमचं बोलणं तेच झालं. पाटलांनी मला बोलवून घेतलं, एवढ्यासाठीच बोलवलं होतं की प्लॉट मध्ये सुधारणा झाली नाही झाली ते नंतरचा विषय राहिला, पण प्लॉट वरती ट्रीटमेंट पुढे काय करायची तुम्ही याच्यासाठी बोलवलं. मग जर कदाचित मला तुम्ही एवढ्या दुरून बोलवलं, तुम्हाला आजूबाजूला दुकानं असताना नाही मला तुम्ही एवढ्या दुरून बोलवलं, मी संभाजीनगरहून तुमच्यासाठी आलोय का? तर प्लॉटची ट्रीटमेंट. मग तुम्हाला रिझल्ट आले त्यावेळेस तुम्ही मला इथं बोलवलं नाही, रिझल्ट आल्यामुळे बोललो, बरोबर? नाही तर तुम्हाला इथं भोकरदन जवळ आहे, हसनाबाद जवळ आहे, इकडून राजूर जवळ आहे, तरी मला तुम्ही एवढ्या दुरून बोलवलं का? तर तुम्हाला रिझल्ट आले. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ मध्ये हेच सांगत आलो की मी शेतकऱ्याला खोटं बोलायला सांगत नाही आणि मलाही ते पाटील पसंत नाहीये. काय मला माझ्या संसारासाठी तुम्हाला लुटणं पसंत नाही. तुम्ही मला आता बोलले की साहेब मी याला ऍग्रिटोनची कॅन सोडून 5 दिवस झाले, आता याला मुळी फुटण्यासाठी काय करू? मी तुम्हाला काय सांगितलं, किमान 15 दिवस काय करू नका, बरोबर? हेच सांगितलं ना अगोदर की 15 दिवस तुम्ही करू नका. तुम्हाला सवय झालेली, तिसऱ्या दिवशी काहीतरी सोडायचं, चौथ्या दिवशी काहीतरी सोडायचं, पण मी तुम्हाला सांगितलं की दम काढा. का? तर हाकनाक तुमचा खर्च करायला लावून मला काही मिळवायचं नाही. मिळून मिळून काय होईल? 1000-2000 तुमच्या पाठीमागं कमवत, तुम्ही ते कष्टाचे देताय आम्हाला, बरोबर आहे ना? तुमचे काही 2 नंबरचे धंदे नाहीये आणि त्या 2 नंबरच्या धंद्यातून तुम्ही आम्हाला पैसे देत नाहीये. मग त्याच्यामुळे तुमच्या खिशातून पैसे आम्ही काढूही शकतो, कारण तुम्ही मला बोलवलं तेवढ्यासाठी. पण मी तुम्हाला सांगितलं की नाही, शांत राहा. का? तर त्याला गरज नाहीये अजून त्याला 15, मी म्हणतोय की औषध सोडल्यापासून 15 दिवस त्याला गरज पडणार नाही. तुमची मुळीही चांगल्यापैकी वाढेल, मिरची मध्ये ग्रोथ होईल आणि त्या मिरच्या कुठे आपण त्या तोडलेल्या. शेतकरी मित्रांनो, हे बघा, ही मिरची गुंटूर नाही होऊ लागली, लांबू लागली. आता याची मिरची तोडायला आली, 2-4 तोडून, बरोबर? तोडायला नाही आली, पण लांबू लागली. जे आपण म्हणतो ना व्हायरसची मिरची गुंटूर होते, बघा ही मिरची बिलकुल गुंटूर नाही. मी व्हायरसच्याच झाडाची मिरची बोलतो, बरोबर? बघा, हे व्हायरसच झाड आहे, त्या मिरच्या अजून लांबणार आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी म्हणत नाही की समीरा केमिकलचा तुम्ही मारा, पण त्याचे जे रिझल्ट आहे, आता ही मिरची व्हायची, बनायची आणि लांबायची, ही जागीच गोल नाही झाली किंवा ढेबरी याला म्हणतो आपण तशी होऊ नये लागली.
आणि म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं की याचे 2 या 3 तोडे जरी निघाले तर आपले पैसे बनतील, कारण आजचे रेट चांगले आहेत मिरचीचे. हा. आणि रेट चांगली असल्यामुळे आपल्याला जास्त काळजी नाही घ्यायची किंवा रोज तिसऱ्या दिवशी आपल्याला याच्यावरती फवारणी नाही करायची. आणि काल तुम्ही औषध आणलं, हा. 4-5 औषधं एकत्र आणत होते. 4 औषधं एकत्र आणताना त्याच्यात 8 मॉलिक्यूल तयार होत होते, हा. कारण प्रत्येक औषधामध्ये काही काही मिक्स होतं. हा. माझं फोनवरती तुमच्यासोबत तेच बोलणं झालं आणि मी हा. तुम्हाला 2च औषधं याच्यामुळे सांगितले हा. की 8 मॉलिक्यूल एकत्र करत असताना तुम्हालाही माहित नाही घ्यायचं कोणतं न्यूट्रल होईल आणि कोणतं काम करत. हम्म. त्याच्यामुळे वारंवार एक गोष्ट सांगत आलो शेतकरी मित्रांनो, 4-5 औषधं एकत्र नका घेऊ, हम्म. 1 या 2च घ्या. हा. मी देताना तुम्हाला सिंगल व्हायरोकिंग दिलं होतं, हा. मी त्याच्यासोबत तुम्हाला मिक्स करायला काही नाही लावलं. नाही काही तुम्ही नाही. म्हणले तरी साहेब एखादं बुरशीनाशक कीटकनाशक, मी म्हटलं घेऊ नका का, हा. तर कुठलं औषध कोणत्या औषधाला डिस्टर्ब करतं हे तुम्हाला माहित नाही, नाही. किंवा कोणतं न्यूट्रल होतं हे तुम्हाला माहित नाही. नाही. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला विचारूनच औषध फवारता असं होत नाही. नाही. तुम्ही सरळ जाता, औषधं घेऊन येता आणि ते फवारता. हा. बरोबर. हा. मग त्याच्यासाठी तुम्ही शेतकरी मित्रांनो इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलेही औषधं 4-5 औषधं एकत्र करून मारू नका, त्याचं पण याच्यावरती परिणाम होतो. कधी कधी त्याची रिएक्शन पण येते आणि मिरची लागायला पण सुरुवात होते. तसं हा. काही करू नका. हा. मित्रांनो काळजी घ्या. मिरचीला चांगले दर आहे. आजचे दर माहितीये तुम्हाला? नाही. 90 काहीतरी रुपये झाले. हा. आपले जर 2 तोडे जरी निघाले हा. तरी काम होऊन जाईल. आणि 2 तोड्यापर्यंत जरी मिरचीची काळजी घेतली तरी खूप झालं. हा. चला. नमस्कार.